भारतातील संपत्तीचे चित्र अतिशय विषम आणि केंद्रित स्वरूपाचे आहे। जागतिक स्तरावर ओळख मिळालेल्या बेर्नस्टेन या इक्विटी संशोधन आणि ब्रोकरेज फर्मने नुकताच सादर केलेला अहवाल या विषमतेवर प्रकाश टाकतो। या अहवालानुसार भारतातील केवळ 1% श्रीमंत लोकच देशातील 60% संपत्तीवर नियंत्रण ठेवून आहेत। ही संपत्ती केवळ आकड्यांपुरती मर्यादित नसून त्यामध्ये बहुसंख्य हिस्सा रिअल इस्टेट आणि सोन्याच्या स्वरूपात गुंतवलेला आहे। संपत्तीची ही रचना केवळ भारताच्या आर्थिक समजुतीसाठीच नव्हे तर देशाच्या सामाजिक न्यायासाठीही विचार करण्यास भाग पाडणारी आहे। या वर्गात 35,000हून अधिक अतिश्रीमंत कुटुंबांचा समावेश आहे। त्यांच्याकडे असलेली संपत्ती केवळ त्यांच्या सध्याच्या जीवनशैलीपुरती मर्यादित नाही तर ती त्यांच्या पुढच्या पिढ्यांनाही आर्थिकदृष्ट्या सुरक्षित आणि उच्च स्थानी ठेवते। हे लक्षात घेण्यासारखे आहे की ही संपत्ती केवळ आर्थिक साधन नसून ती शिक्षण, संधी, संपर्क, प्रभाव आणि निर्णय प्रक्रियांमध्ये सहभागी होण्याचा अधिकार या सर्व बाबतीत पुढच्या पिढ्यांना प्रचंड फायद्याची पोतडी देते। याच्या उलट सामान्य आणि गरीब कुटुंबांच्या पुढच्या पिढ्यांना योग्य शिक्षण, आरोग्य सेवा आणि संधी यांचा संघर्ष करतच जगावे लागते। त्यामुळे ही आर्थिक विषमता दीर्घकाळ टिकणारी आणि वाढणारी होते, जी सामाजिक समतेच्या दृष्टिकोनातून अतिशय गंभीर बाब आहे। चला जाणून घेऊया याविषयी सविस्तर माहिती। नमस्कार, मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन। भारतातील एकूण घरगुती संपत्ती जवळपास $19.6 ट्रिलियन इतकी असून त्यातील $11.6 ट्रिलियन ची मालकी फक्त 1%वर असलेल्या लोकांकडे आहे। या वर्गांमध्ये उबर रिच म्हणजे अतिश्रीमंत, उच्च उत्पन्न गटातील आणि संपन्न कुटुंबांचा समावेश होतो। या वर्गातील व्यक्ती सरासरी $54 दशलक्ष इतक्या संपत्तीचे मालक आहेत आणि त्यांच्या दरवर्षीच्या उत्पन्नाची सरासरी $4.8 दशलक्ष आहे। त्यांच्याकडे असलेली संपत्ती ही केवळ आर्थिक साधनांपुरती मर्यादित नसून ती बहुतेक वेळा नॉन सर्व्हिसेबल मालमत्तेत गुंतवलेली असते, जसे की रिअल इस्टेट, सोनं, प्रमोटर शेअर्स आणि रोख रक्कम। यामध्ये एकूण $8.9 ट्रिलियन इतकी गुंतवणूक आहे, जी पारंपरिकपणे संपत्ती व्यवस्थापनात न वापरता येणाऱ्या मालमत्तांच्या गटात मोडते। फक्त $2.7 ट्रिलियन एवढीच संपत्ती सर्व्हिसेबल आर्थिक साधनांमध्ये म्हणजे शेअर्स, म्युच्युअल फंड्स, विमा योजना आणि बँक सरकारी ठेवी यामध्ये गुंतवलेली आहे। हे विषमता केवळ संपत्तीपुरती मर्यादित नाही तर उत्पन्नाच्या बाबतीत सुद्धा तितकीच तीव्र आहे। त्यासाठी टॉप 1% लोकच संपूर्ण उत्पन्नाच्या सुमारे 40% भाग मिळवतात। बाकीच्या 99%ना केवळ अत्यल्प हिस्सा मिळतो। या तुलनेत संपत्ती विषमता अधिक स्पष्ट दिसते। जागतिक पातळीवर तुलना केली असता भारतातील ही असमानता ब्राझील, दक्षिण आफ्रिका आणि अमेरिका सारख्या देशांमध्ये अधिक तीव्र आहे, जे अत्यंत विषम सामाजिक सांस्कृतिक रचना असलेले देश मानले जातात। बर्नस्टेनच्या अहवालामध्ये असेही नमूद करण्यात आले की भारतातील श्रीमंतांचे हे संपत्तीचे केंद्रीकरण भविष्यात आणखी दृढ होणार आहे। त्यामुळे श्रीमंत अधिक श्रीमंत होतील हे विधान पुन्हा एकदा खरे ठरू शकते। पण याच अहवालातून एक सकारात्मक संधीही समोर आली आहे, ती म्हणजे संपत्ती व्यवस्थापनाच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ होण्याची शक्यता। सध्या केवळ 11% सर्व्हिसेबल आर्थिक मालमत्तेवर संपत्ती व्यवस्थापक नियंत्रण ठेवतात, परंतु पुढील 10 वर्षात ही संख्या $1.6 ट्रिलियन पर्यंत पोहोचू शकते, असा बर्नस्टेनचा अंदाज आहे। यातून एक स्पष्ट संकेत मिळतो की भारतातील संपन्न वर्ग आता अधिक व्यावसायिक आणि नियोजनबद्ध मार्गाने आपल्या संपत्तीचे व्यवस्थापन करण्याची गरज ओळखू लागलाय। अर्थव्यवस्थेतील विषमता आणि संपत्तीचे वाढते केंद्रीकरण ही केवळ आर्थिक आकड्यांची चर्चा नाही, याचा थेट परिणाम समाजातील समावेश, संधींची समानता आणि सामाजिक समरसतेवर होतो। अशा परिस्थितीत सरकार, धोरणकर्ते आणि नागरी समाज यांना पुढे येऊन अधिक समावेशक आणि न्याय्य आर्थिक रचना उभारण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे। तुम्हाला ही माहिती कशी वाटली